गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला, आज आम्ही चाललेलो आहे इंटरनॅशनल ट्रिपला पहिल्या. तर आत्ता आम्ही आलेलो आहे कल्याणला करन्सी एक्सचेंज करायला. आणि आमच्यासोबत आहे मनाली, कनक आणि ही दीक्षिताला शेवटचा पेपर आहे म्हणून ती आज खूप खुश दिसते. आता तिला आम्ही ड्रॉप करणार इथे. तिचा 2:30चा पेपर आहे. आता वाजले 1:30 आणि तिथून आम्ही जाणार करन्सी एक्सचेंज करायला. थोडं तसंच आमच्याकडे कार्ड्स वगैरे पण आहेत, क्रेडिट कार्ड आहेत, पण करन्सी असलेली बरी, थोडी कॅरी करूया. तर चला, तुम्हाला पुढे दाखवतो काय रेट मिळतो, कसा काय आहे, काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतात त्याकरता, तर सर्व तुम्हाला दाखवतो. ओके, तर बघा. तर आपलं काम झालेलं आहे आता आणि आपल्याला कल्याणला जे नॅन्सी फोरेक्स लिमिटेड शॉप आहे त्यांच्याकडनं आपण मनी एक्सचेंज केलेले आहेत. चांगला रेट मिळाला. तर आपण आता टोटल $700 एक्सचेंज केलेले आहेत. त्याकरता आपल्याला अमाऊंट पडलेली आहे 58,900. तर त्याकरता जे डॉक्युमेंट्स वगैरे लागले ते डॉक्युमेंट्स असे पुढील प्रमाणे होते. आपला पासपोर्ट, विजा, फ्लाईट तिकीट आणि प्लस आपले जे पर्सनल आधार कार्ड, पॅन कार्ड हे लागलेले आहेत. तर तुम्हाला मी दाखवतो आम्ही कुठून हे केलेलं आहे ते. हे मनी नॅन्सी फोरेक्स लिमिटेड आहे, कल्याण स्टेट बँकच्या मेन ब्रांच आहे, त्याच्या बाजूलाच आहे शॉप. आणि तिथे जे स्टाफ होते हेल्पफुल होते. त्यांनी आम्हाला अदर म्हणजे थोडीशी इन्फॉर्मेशन पण दिली की ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे जॉर्जियाला आणि तिकडे जे करन्सी आहे ती लारी आहे. पण ते बोलले की तुम्ही USD कॅरी करा, कारण की ते कसे सगळीकडे व्हॅलिड असतात आणि तुम्हाला मग तिकडे गेल्यानंतर एक्सचेंज करा, जसे लागतील तसे तुम्ही एक्सचेंज करा आणि मग जर राहिले तर तुम्ही US डॉलरच रिटर्न घेऊन या, म्हणजे तुम्हाला पुन्हा रेट पण चांगला मिळेल. सो असं चांगल्या प्रकारे त्यांनी हेल्प केली आणि 2-3 पॉईंट्स त्यांनी असेही सांगितले की आमची जी मुलगी निशिका ती जॉर्जियाला जाणार आहे स्टडीसाठी. तर तिलासुद्धा तुम्ही नेक्स्ट टाईम कधी फीज वगैरे जे ट्रान्सफर कराल तर मोस्ट ऑफली तुम्ही बँक थ्रूच ट्रान्सफर करा, जेणेकरून तुम्हाला जे एक्स्ट्रा चार्जेस कमी लागतील. USD हे अशा प्रकारे दिसतात. हे $100 आहेत, म्हणजे 8,400 रुपये मात्र एक नोटचे. गुड इव्हिनिंग. बघा, आता आपण आलेलो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला मंदिरला. चला आता दर्शन घेऊया आणि मग आपल्याला नंतर सगळं फ्लाईटला जायची तयारी पण करायची, एअरपोर्टला जायची तयारी करायची आहे, ते पण निघायचे. चला गणपती बाप्पा मोरया. तर आमचे सहकारी आलेले आहेत, सागर वाकळे सर, अडवळे सर आणि पंकज सर हे आलेले आहेत निशिकाला शुभेच्छा देण्याकरता, कारण की ती पुढील शिक्षणाकरता बाहेर देशात चाललेली आहे. तर सर तुम्हाला काय बोलायचं आहे? आज आपली सर्वांची लाडकी निशिका, बरोबर ना, मनीषा संतोष देशेकर ही 7 समुद्रापार जॉर्जिया देशामध्ये MBBSचं शिक्षण घेण्यासाठी चाललेली आहे आणि तिला शुभेच्छा देण्यासाठी महेंद्रजी हडवळे साहेब आणि पंकजी महाडिक साहेब आणि मी उपस्थित झालेलो आहे. याचं कारण आहे, कारण भारत हा मेडिकल सायन्समध्ये निश्चितरित्या प्रचंड अग्रेसर जरी देश असला तरी रिसर्चमध्ये युरोप खंडात सुरू असलेला रिसर्च ती आपलं MBBSचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती भारतात खऱ्या अर्थाने घेऊन येईल आणि तिला आपण तिच्या या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात. की अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या देशातून ती परदेशात जाऊन मेडिकल सायन्सचं एक अतिशय प्रगल्भ ज्ञान घेऊन ती भारतात परतेल. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. चला तर आपल्या
प्रवासाला सुरुवात होत आहे आता आपली सगळी तयारी वगैरे झालेली आहे सगळ्यांची. येस, निशिका आपल्या पाया पडते. आयुष्यमान भव, खूप यशस्वी हो. आता चला ऑल सेट. ओके हां बघा हाय गमती पण पाय पडलेले आमच्या सगळेजण पाया पडतायत. हो धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांकडनं हॅपी जर्नीच्या शुभेच्छा आलेल्या आहेत आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद सर्वांचा. चला आता निघायची तयारी झालेली आहे, सगळे निघालेले आहेत, गाडी वगैरे ऑल सेट आहे. तर चला बघा निशिकाला सोडण्यासाठी एवढी गर्दी चाललेली आहे. चला आता शाळेला पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता ही एक गाडी आहे आपली, एक गाडी पुढे गेलेली आहे आणि एक अजून कल्याणला आपल्याला दुर्गाडी नाक्यावर भेटणार आहे. आता आपण पोहोचलेलो आहे बिर्ला कॉलेज एरियामध्ये. बिर्ला कॉलेज इथेच माझंही महाविद्यालयीन शिक्षण झालं आहे आणि निशिकाचं पण 12वीपर्यंतचं शिक्षण इथेच झालेलं आहे. बघू शकता. आता आपण पोहोचलेलो आहे एअरपोर्टला. बघू शकता मुंबई एअरपोर्ट, छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट. दुर्वेशची एक झोप झालेली आहे. बघा मुंबई एअरपोर्टला आता पोहोचलेलो आहे आपण आणि आता सगळ्यांचं मीटअप चालू आहे, गाठभेटी होतील, फोटो सेशन चालू आहेत आणि मग देन आपण आतमध्ये जाऊया. आधी सगळ्यांना भेटू दे निशिकाला, कारण की आता ती डायरेक्ट 6 महिन्यांनीच ऑलमोस्ट येईल. बघा असा आपला एअरपोर्ट आहे मुंबई एअरपोर्ट. जगातलं आहे भारी मुंबई एअरपोर्ट, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ. बघा इथे फोटो सेशन चालू आहे. निशिकाला बाय बाय बोलण्याकरता सगळ्यांनी फोटो काढायला घेतलेले आहेत आणि निशिकाची आता सरांचा मेसेज सुद्धा आलेला आहे की 3 नंबर गेटाला यायचे आणि आम्ही बरोबर 3 नंबर गेट समोरच उभे आहोत. मामाची लाडकी निशिका आणि हा आपला मयूर पानसर आहे आणि आम्ही लाडाने त्याला मयूरच बोलतो. आणि ही काय नाव का तुझं? हा अरे मला माहिती, जोरात बोल ना. पण लावण्या पान आपको सिम कार्ड देना, सिम मिल जाएगा. टैक्सी पे बैठाकर आप लोग को हॉस्टल ड्रॉप कर दिया जाएगा. ठीक है, वहाँ पे आप लोग का जो डॉलर है मैं अभी आपको दे रहा हूँ ताकि आपको यहाँ से दुबई में आपको सिम हो सके तो व्हाट्सएप कॉल नहीं लगे. तो व्हाट्सएप कॉल नहीं लगेगा तो आप लोग पेरेंट्स को मैसेज कर दीजिएगा. मेरा नंबर आप लोग के पास है, ग्रुप में मैसेज कर दिएगा मैं पहुँच गई हूँ. आई मैसेज करने के बाद हम लोग वहाँ पर आपको रिप्लाई कर देंगे. दोनों आपका फ्लाइट में मील ऑर्डर किया हुआ है ऑलरेडी. ठीक है, तो आपको कुछ भी परचेज करने की ज़रूरत नहीं है. ठीक है, 2-2.5 घंटे का आपका सिर्फ बस आपको वहाँ पर ट्रैवलिंग ये रहेगा, लेवर रहेगा. आपको 3 घंटे का लेवर आपको टाइम बताना है. बाकी आपको फ्लाइट चेंज करना है. आप उसका फ्लाइट पर आप TBC पहुँचे, TBC का टिकट रिसीव करना है. ठीक है, आपको
आपको खुद बता देगा जिसका आपको फ्लाइट है कुछ भी दिक्कत है, एक बाहर निकलना कुछ भी दिक्कत है, आप डायरेक्टली वहाँ पे जाके एयरपोर्ट वाले के पास जाके आप मैसेज कन्वे कर दीजिएगा, भैया हमने रास्ता बता दीजिए, वो बता देंगे आप। कुछ भी हिचकिचाना नहीं है। हम उधर का पड़ना पड़ा क्योंकि दुबई में थोड़ा बड़ा है, मतलब थोड़ा बड़ा है, तो निकल के आपको पहले ट्रेन पकड़ना पड़ेगा, ट्रेन से जाना पड़ेगा, फिर आप वापस आओगे। पर सर टर्मिनल पे तो वही है। टर्मिनल सेम टर्मिनल 2 है, आपको वहाँ पे गाइड करने वाले 1000 लोग रहेंगे। बघा आता स्टुडंटचं लास्ट समारोप चालू आहे सरांनी सगळ्यांचं एक ब्रीफ मीटिंग घेतलेली आहे आणि समजवलेलं आहे कसं पुढे जायचं आहे, काय काय करावं लागेल ते सगळं स्टुडंटना समजावून सांगितलेलं आहे. हॉस्टेलचं वगैरे पण सगळं सांगितलेलं आहे. ओके बघा तुम्ही बघा जरा थोडासा आम्ही गेटअप चेंज केलेला आहे, जॅकेट वगैरे घातलेला आहे. आता जरा निघायची तयारी झालेली आहे. आता आम्ही गेटमधून आतमध्ये जाणार आहे. झालेलं आहे आमच्या स्टुडंट पोरांचं सगळं झालेलं आहे, त्यांचे आता एंट्री करणार आम्ही. ओके आणि ह्या आमच्या अर्धांगिनी यांना सोडून आम्ही जाणार आहे आज. हां 10 दिवसाकरता या सोडायला आलेले आहेत आम्हाला. माझ्या मेवण्याच्या ताई. फाउंटन तुम्ही बघू शकता, मस्त कलरफुल फाउंटन आहे एकदम. काय फोटो संपत नाही आणि ती आमची ताई ती पण कशी फोटो 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 काय नाही. चला आता आपण निघूया, लेट्स गो. हे यांचे पण बघा, हे पण चालू आहे. स्टार्ट. अरे व्हिडिओ झाला का ना दीक्षू, व्हिडिओ पकड दीक्षू, अशीच पकड, करा करा. बाय बाय बाय. काका गंपू भाऊ सारा, गंपू भाऊ सारा. बाय विजय. मागे बघ, बाय. विनोद काका मागे बघ, बाय. बाय तर कर रे. विजू